न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की आजपासून भारत दौऱ्यावर दोन्ही देशांदरम्यान महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या. जम्मू काश्मीरच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन. पाकिस्तानच्या 6 चौक्या उद्ध्वस्त. उरी दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर ए तैयबाचा सहभाग असल्याचं स्पष्ट. पाकिस्तानात लागले तशा आशयाचे फलक. देशाच्या काही भागात झालेल्या बर्ड फ्लूच्या फैलावामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज केंद्रीय आरोग्य सचिवांकडून व्यक्त. दहशतवादाचा सामना करण्यासाठी सक्रिय पावलं उचलण्यासंदर्भात भारत आणि बहारीन यांच्यात सहमती. भ्रष्टाचार आणि लाचखोरी प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्यासह 12 जणांची सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीतला कलह अद्याप कायम. अखिलेश यादव राज्यपालांच्या भेटीला. राज्यमंत्री पवन पांडे पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित. जागतिक बँकेच्या उद्योग सुलभता क्रमवारीत भारताच्या प्रयत्नांचं प्रतिबिंब उमटत नसल्याची खंत वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली व्यक्त. मनोरंजन क्षेत्रात असलेल्या कौशल्य आणि गुणवत्तेच्या जोरावर भारत जगाचं नेतृत्व करेल. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण हक्क कायद्यात आवश्यक बदल केले जातील. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन. सोयाबीनला हमीभाव मिळण्यासाठी राज्यात नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर. उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी, मंजुरी आणि तक्रारींसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध. यंदा उसाला प्रतिटन 3200 रुपयांची पहिली उचल विना कपात देण्याची खासदार राजू शेट्टी यांची मागणी. समाधानकारक पावसामुळे राज्यातल्या धरणांचा साठा दुपटीनं वाढला. धरणांमध्ये 83% पाणी साठा. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातल्या तळाशेत गावातील 11व्या शतकातील शिल्पांचा अधिक अभ्यास, जतन आणि संवर्धन व्हावं. अभ्यासकांची मागणी. सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या घटनांमागच्या कारणांची मीमांसा करण्याची गरज सामाजिक सलोखा परिषदेत व्यक्त. निवडणुकीचे उमेदवार तरुण आणि किमान पदवीधर असावेत ही मतदारांची अपेक्षा असल्याचा एका सर्वेक्षणाचा निष्कर्ष. आज वसुबारस. सवत्स धेनू पूजनानं दिवाळीची सुरुवात. मलेशिया इथं सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत 5व्या आणि अंतिम राऊंड रॉबिन सामन्यात भारताचा मुकाबला आज मलेशियाशी. रांची इथल्या भारताविरुद्धच्या 4थ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी.